नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती आणि त्याच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय। आता पाहणार आहोत आपण NTD माजी सैनिकांचे मेरिट कसं राहिलं होतं। तर NTD माजी सैनिकांमध्ये सगळ्यात टप मेरिट जर पाहिलं तर सगळ्यात मुंबईचं मेरिट टप लागलं होतं, जे 118 वर गेलं होतं। मग कमी मेरिट कुठं लागलं होतं तर सिंधुदुर्ग असेल, गोंदिया असेल यांचं मेरिट फक्त 81 वर आलं होतं। नंदुरबार सुद्धा मेरिट कमी आलं होतं, 54 वर आलं होतं। महाराष्ट्रातलं असं 6 ते 7 जिल्हा आढळून आलं की ज्या ठिकाणी माजी सैनिक NTD प्रवर्गाचं मेरिट 100 पेक्षा कमी लागलं होतं। म्हणजे नागपूर शहर असेल किंवा अमरावती ग्रामीण असेल, सातारा सारखा जिल्हा आहे जो माजी सैनिकांचा जिल्हा ओळखला जातो, तिथं सुद्धा मेरिट 97 वर आलं होतं। नंदुरबार सारखा जिल्हा आहे तिथे मेरिट तुलनेने कमी लागलं होतं, 94 वर मेरिट आलं होतं। मग टप मेरिट कुठं लागलं होतं तर मुंबईचं मेरिट टप लागलं होतं। मुंबईचं मेरिट 118 वर जाऊन थांबलं होतं बघा, NTD माजी सैनिक। सांगलीचं मेरिट 114 वर गेलं होतं। रायगड असेल, अकोला असेल यांचं मेरिट 103 वर गेलं होतं। पुणे ग्रामीण असेल, परभणी असेल यांचं मेरिट 101 वर गेलं होतं। आणि असा एक जिल्हा आढळून आला कोल्हापूर जिल्हा की जिथं NTD माजी सैनिकांना जागा होती पण उमेदवार उपलब्ध झाला नाही। धन्यवाद। सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी माजी सैनिकांसाठी विशेष सवलतीमध्ये पोलीस भरतीच्या बॅचेस सुरू। माजी सैनिकांसाठी मेरिट आणि आरक्षणाचा अभ्यास करून अचूक जिल्हा निवडून दिला जाणार। सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस, लेक्चर, मैदान, राहणे, जेवण, नाश्ता, जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी। संपर्क